फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। स्वामी आपण आम्ही तुला काही सांगावयास आलो आहोत। तुझ्या आयुष्यातील खडतर काळ आता संपलाय। तुझे वडील आमचे निस्सीम भक्त होते। मृत्यूसमयी त्यांची प्रापंचिक अवस्था अत्यंत बिकट होती। आपल्या मुलाच्या भविष्याने ते अत्यंत व्याकुळ झाले होते। त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं, तुझा लहानपणीचा आणि तारुण्यातील काही काळ हा बिकट अवस्थेत जाईल, पण त्यानंतर तुला चांगले दिवस येतील। हा बिकट काळ भोगणं तुला क्रमप्राप्त होतं, कारण तुझ्या गतजन्मातील पापाचा तो परिणाम होता। आता तो काळ सरलाय। उद्याचा सूर्य तुझ्या आयुष्यात भाग्योदय उगवेल। स्वामी स्वामी हे लता 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 उठ ना। अगं मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची। अहो असं एका रात्रीत घडलंय तरी काय? अगं आपले वाईट दिवस संपले, आता आपला भाग्योदय होणार आहे। आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं शेवटी स्वामींनाच आपली दया आली। काल रात्री ते माझ्या स्वप्नात आले होते। आया खरंच? हो। आपले दिवस पालटणार। गोपीबाळ गोपीबाळ उठ, आता तुला आम्ही हवं ते देऊ शकतो। नक्कीच देऊ शकतो, फक्त आपलं दैन्य दूर व्हायला हवं। अगं पण लता, आपलं दारिद्र्य दूर कसं करायचं, त्यासाठी काय प्रयत्न करायचे ते स्वामींनी सांगितलंच नाही। स्वामी मी काय करायला हवं? मला आयतं बसून काहीच नको। मला जे काही हवं ते माझ्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या बळावर, आणि त्यासाठीच माझी सगळी धडपड चालू आहे। तुला आयतं बसून काहीही नकोय। शाबास वीर शाबास, तुझा हाच स्वभाव आम्हाला खूप आवडतो। अरे तू नुसता नावाचाच नाही, खरा खुरा वीर पुरुष आहे। तुझा तुझ्या हिमतीवर, तुझ्या सामर्थ्यावर विश्वास आहे। तू परिस्थितीशी झुंजायला, कठोर कष्ट उपसायला तयार आहे। आता तुला तसंच झुंजावं लागणार आहे। कठोर परिश्रमांना सामोरं जावं लागणार आहे, परीक्षा द्यावी लागणार आहे, तेव्हाच तुला त्याचं फळ मिळणार आहे। स्वामी मी विचार केला, आपला इशारा कुणाकडे आहे हेही कळलं। आपण वीरबद्दल बोलत होतात ना, त्याला आमच्या पदरी घ्यावं असं तुम्ही सांगत होतात। देर से आए लेकिन दुरुस्त आए। काय रे, पण तुला हे कळायला एवढी अक्कल चालवावी लागली? तुला गोष्ट सांगितली, सगळं सांगितलं, एवढ्या उशिरा कळलं तुला? स्वामी आपकी आज्ञा सर आखो पर, आम्ही त्या माणसाला आमच्या पदरी घेऊ। पण स्वामी त्या माणसाने मेहनताना म्हणून आवाच्या 1.25 आकडा सांगितलाय, ज्याला एवढे पैसे द्यायचे, एवढा तो माणूस योग्यतेचा असला पाहिजे। काम फार जोखमीच आहे स्वामी। त्यांनी विश्वासघात केला तर, त्यांनी धोका दिला तर? अरे राजा, तुला माणसाची पारख करता येते की नाही? 4 दिवस त्याला नोकरीवर ठेवून बघ, 4 दिवसांचा मेहनताना दे त्याला।
जर तुला वाटलं की तो त्या तोडीचं काम करतोय तर त्याला कायम नोकरीत ठेव, नाही तो. पण स्वामी, परीक्षा घ्यायची म्हणजे? ठीक आहे, त्यासाठी आम्ही तुला मदत करू. स्वामी, आपण साऱ्याच अडचणी दूर केल्यात. आपण म्हणता तसंच होईल. मुनीमजी, जी. वीरला बोलावून घ्या. जशी आज्ञा. येतो स्वामी. महाराज, आपण मला बोलवलंत. तुझी अट आम्हाला कबूल आहे. आम्ही तुला दररोज 500 मोहरा देऊ. आपण 4 दिवस काम बघू. ही अट तुला कबूल आहे? कबूल, एकदम कबूल. जसं काम करतो तसेच दाम बोलतो मी. आपण आधी माझं काम बघावं आणि मगच काय तो निर्णय घ्यावा. आम्हालाही तेच सांगायचंय. काम चोखपणे व्हायला हवं. त्यामध्ये कुठलीही दिरंगाई आणि कुचराई होता कामा नये. तुझ्या जिभेची ताकद पाहिली आम्ही. आता बुद्धीची आणि बाहूमधील ताकद आम्हाला पाहायची. महाराज, आपण निर्धास्त राहा. तक्रारीला अजिबात वाव देणार नाही मी. तन मन लावून काम करेन आणि त्यानंतर आपण मला कायमचं कामावर ठेवून घ्याल अशी खात्री आहे माझी. तुझा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. मुनीमजी, जी. यालाचं काम समजावून सांगा. जशी आज्ञा महाराज. मुजरा महाराज. चल वीर, चल. वीर, आता झालं ना तुझ्या मनासारखं. तुझ्या कामाचा तुला पाहिजे होता तेवढा मोबदला आता मिळणार. या क्षणापासून तुझं दारिद्र्य संपल्यात जमाय. रोज भरपूर सुवर्ण मुद्रा मिळणार तुला. लक्ष्मी तुझ्याकडे चालत येणार. तिचा वरदहस्त लाभणार तुला. पण हे काम एवढं सोपं नाही. त्याकरता तुला सिद्ध करून दाखवावं लागेल. तुझ्या परीक्षेचा काळ आतापासून सुरू होतोय. आणि वीर, तुझ्या एकट्याच्याच नाही, नरेंद्रा, तुझ्याही बरं का. तुला अजून काही गोष्टी कळायच्याय. कळतील हळूहळू. महाराज, वीर कामावर रुजू झालाय. काय काम करायचं हे मी त्याला नीट समजावून सांगितलेलं आहे. शिवाय किती वेळ काम करायचं हेही सांगितलेलं आहे. घरी जाऊन येतो आणि नंतर कामावर रुजू होतो असं म्हणालाय तो. त्याला मी 500 मोहरा पण दिले आहेत. मुनीमजी, मला तुमचंही मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतं त्या माणसाबद्दल? हा माणूस आपलं काम चोखपणे पार पाडू शकेल? महाराज, मला जर विचारा तर माझं मत वीरबद्दल अनुकूल असंच आहे. तो मनुष्य शूर आहे, निधड्या छातीचा आहे, शिवाय बुद्धिमान पण आहे. त्याला आपल्या सामर्थ्याविषयीची योग्य जाणीवही आहे. महाराज, म्हणूनच तो 500 मोहरांवर अडून बसला होता. ज्याला स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आत्मविश्वास असतो तो सच्चा आणि इमानदार असतो. तो आपल्या विश्वासास नक्कीच पात्र होणार. त्यातून महाराज, आपण त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहेच. तेव्हा त्याच्याविषयीचा तर्क, त्यातला खरे खोटेपणा आपल्या समोर येईलच. मुनीमजी, स्वामी तर त्याची परीक्षा घेणारच आहेत म्हणे, पण आपणही पारखून घ्यायला हवं. तुम्ही एक काम करा मुनीमजी, त्याच्यावर पाळत ठेवा. कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टींची खबर मला द्या. स्वामी परीक्षा घेणारच आहेत, पण आपणही पारखून घ्यायला हवा, नाही का? ठीक आहे, जशी आज्ञा महाराज.
घरातल्या या 100 मोहरा गुरुदक्षिणा म्हणून आपल्यासाठी आपण स्वीकार करावे. स्वामी आपले आभार. स्वामी तुमच्या गुरुकृपेमुळेच हे सर्व शक्य झालं. आपल्यासारखा गुरु या मानव जन्मात लाभणं हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य मी समजतो. संसारात राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. सर्व मोहपाशातून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचण्याचा भक्तिमार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. म्हणूनच स्वामी आपणच खऱ्या अर्थाने गुरुमाऊली आहात, जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते, भक्तांचं रक्षण करते. माझ्यासारख्या अंगरक्षकाची रक्षा करून आपण मला क्षत्रिय धर्म म्हणजे काय असतो तेही शिकवलं. स्वामी आज गुरुपौर्णिमेचा दिवस, माझ्यासाठी भाग्याचा दिवस. आजपासून मी माझ्या कामाला सुरुवात करतोय. मी माझं काम संपूर्ण शारीरिक आणि मानसिक मेहनतीने आणि अतिशय निष्ठेने पार पाडावं असे आशीर्वाद मला द्या. वीर, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे गुरु आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. वीर, आयुष्यात योग्य गुरु मिळणं हे जसं भाग्याचं असतं, तसंच उत्तम शिष्य होणं हे सुद्धा कठीण असतं. गुरुचा उपदेश अंगी बाणवणं, त्याचं सार जाणून तदनुसार वर्तन करणं हे शिष्याचं काम असतं. शिष्यानी केवळ कर्मकांडात न अडकता जीवनातली शाश्वत मूल्य शोधून त्यानुसार आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. गोरगरिबांची सेवा, शोषितांचा उद्धार हे ज्याला जमलं तो उत्तम शिष्य म्हणून गणला जातो. आणि वीर, मनुष्याला आपली लायकी ही सिद्ध करावी लागते. तो लायक आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याला परीक्षेला सामोरं जावं लागतं. तुझ्याही परीक्षेचा काळ आता सुरू होतोय. अरे बाबा, एवढे पैसे असेच मिळत नसतात. आमचे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. होय स्वामी, मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. परीक्षा, कसोटी माणसाचं सत्व सिद्ध करण्यासाठी असतात असं मला वाटतं. शाबास वीर. आता मला सांग, तुला जो मेहनताना मिळालाय त्यातल्या किती सुवर्ण मुद्रा शिल्लक आहेत? स्वामी, माझ्याकडे अजून 100 मोहरा शिल्लक आहेत. फक्त एवढ्याच? बाकीच्या मोहरा काय केल्यास? स्वामी, माझी गरज तेवढीच आहे. गरजेपेक्षा जास्त धन मी का ठेवू? आणि आपल्याच गुरु उपदेशानुसार जे अतिरिक्त धन आहे त्यामुळे गोरगरिबांना काही मदत झाली, कुणाच्या आध्यात्मिक कार्यात हातभार लागला, कुणाच्या तरी पोटात 4 घास गेले, तर त्यासारखं दुसरं समाधान काहीच नसतं असं आपणच मला शिकवलं. स्वामी, मी वेगळी देवाची पूजा करत नाही किंवा विशेष अशी भक्ती करत नाही. इतरांना मदत करणं, मानव सेवा करणं आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते असं आपणच मला शिकवलं. आपण जो मार्ग मला दाखवलात त्यावर मी फक्त चालण्याचा प्रयत्न करतोय. शाबास. हेच विचार तुझ्या जीवनात, तुझ्या वर्तणुकीतूनही दिसून देत. कुठे जायचंय?
वीर, तुझ्या परीक्षेचा काळ आता सुरू होतोय. म्हणाला होतास ना, परीक्षेला सामोरं जायला तू सिद्ध आहेस म्हणून. तुझे ते शब्द केवळ बुडबुडे होते की त्यात काही तथ्य होतं हे आता कळेल. त्या परिस्थितीला तू कसा सामोरा जातोयस, कसं तोंड देतोयस ते पाहायचंय आता. परिस्थितीचा दबाव वाढल्यावर तू जी प्रतिक्रिया देशील त्यावरून ठरणार आहे तू काच आहेस की हिरा. बघूया.